हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, आपल्या यूट्यूब चॅनलवरती म्हणजे प्रणाली के टेलरमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे. पाहणार आहोत की कटोरी कशा पद्धतीने वाढवायची. मेन कटोरीपासून मोठी कटोरी म्हणजे आपल्या ब्लाऊजसाठी एक्स्ट्रा मार्जिन असते कटोरीची, ती कशी घ्यायची. तर इथे मी सिंगल पेपर घेते आणि आपली मूल कटोरी म्हणजे आपली जी काढलेली आहे कटोरी ती त्याच्यामध्ये एक्स्ट्रा मार्जिन किती घ्यावी हे बघणार आहोत. तर इथे बघा, इथे मूल कटोरी आपली कशा पद्धतीमध्ये ठेवलेली आहे आणि इथे मी जो कैचीचा डॉट दिला आहे तो सेंटर आहे आपला. ठीक आहे, आपला जो कटोरी आहे ती ठेवण्याची पद्धत बघा कशी ठेवलेली आहे मी. आणि कटोरी अशा पद्धतीने ठेवून इथून आपण 1 इंचावरती मार्क केलं आहे. ओके, वरतीसुद्धा आपण 1 इंचावरती मार्क केलं आहे. अशा पद्धतीने खाली 1 इंच, वरती 1 इंच आणि सेंटरला आपण 2 इंचावरती मार्क केलं आहे. आणि इथे आपण इथे सरळ लाईन आखून घेतलेली आहे म्हणजे आपला त्रिकोण दिसतो आहे बघा. अशा त्रिकोणमध्ये केल्याच्या नंतर इथे गोलाकारचा आकार आहे तशा पद्धतीने करून जिथे गोलाकारचा भाग आहे तिथे अर्धा इंच आपण एक्स्ट्रा घेणार आहोत. ओके, नंतर इथून जो भाग गोलाकार भाग अशा सुंदर पद्धतीमध्ये शेप देणार आहोत. आणि हा शेप देण्यासाठी तुम्हाला खरं प्रॅक्टिस करावी लागेल आणि हळूहळू केली की तुम्हाला प्रॅक्टिसने 100% आपली कटोरी जमणार आहे. तर एकदम सोप्या आणि सरळ पद्धतीमध्ये मी कटोरी कशा पद्धतीने वाढवायची हे मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर इथे तर तुम्हाला आता बघा, इथे मी कटिंग करून देते आणि कशा पद्धतीने त्याचा शेप फायनली आपला दिसणार आहे हे इथे मी दाखवते. तर अशा पद्धतीने जर तुम्ही कटोरी कट केलात ना तर तुमचा 100% तुमच्या ब्लाऊजला जे काही माप असेल, कुठेही छातीचं ब्लाऊज असेल त्याला अशा पद्धतीनेच कटोरी आपली वाढवली की अशा पद्धतीने सुंदर अशी कटोरी आपली बसणार आहे. तर कटोरीचा असा पूर्ण फायनल लूक अशा पद्धतीने दिसणार आहे. तिथे मी लास्टला तुम्हाला दाखवते. इथे आपण 1.5 इंच घेतला आहे आणि इथे आपण 2.5 इंचावरती मार्क केला आहे. ठीक आहे, इथे दुमडल्याच्या नंतर आपला पफ जो कटोरीचा आहे तो किती सुंदर पद्धतीमध्ये दिसतो आहे इथे बघू शकता तुम्ही. आता इथे असं पफ वगैरे येण्यासाठी मी ते टाचणी लावते म्हणजे तुम्हाला प्रॉपरली पफ दिसेल. ओके, आता अशा पद्धतीने आपला फायनल पफ म्हणजे हा एकदम सुंदर असा दिसतो आहे इथे बघा. थँक्यू फॉर वॉचिंग.